कसलेही मतभेद नसल्याचा दावा महायुतीचे ज्येष्ठ नेते वारंवार करत असतात। मात्र या दाव्याला छेद देणारे वक्तव्य अमोल मिटकर यांनी केलं। महायुतीतील 4 मंत्री काहीही कामाचे नसल्याचा बॉम्बच मिटकरींनी फोडला। पाहूया याबाबतचा आढावा घेणारा हा विशेष रिपोर्ट। रॉयल स्टोनला 2दा कॉल केले। काल जे महत्त्वाचं काम होतं त्यात साहेब उपलब्ध झाले नाहीत। रणधीर भाऊ सावरकरांसारखा एक सक्षम नेता इथे भाजपचा असताना त्यांना पालकमंत्री पद द्यावं। हा अनुभव मला फक्त राधाकृष्ण विखे पाटलांबद्दल नाही, हा सुरेश खाडेंबद्दल पण आहे, हा गिरीश महाजनांबद्दल पण आहे आणि हा रवींद्र चव्हाणांबद्दल पण आहे। वरून एकी दाखवणाऱ्या महायुतीत आतून काही बेकी आहे का? महायुतीत मोठी धुसफूस आहे का? असा प्रश्न आता महाराष्ट्राला पडलाय। त्याचं कारणही तसंच आहे, कारण अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे फायरब्रँड नेते अमोल मिटकर यांनी केलेले हे बेधडक आरोप। राधाकृष्ण विखे पाटील हे फोन उचलत नाहीत। कामाचा व्याप जास्त असेल तर त्यांनी पालकमंत्री पद सोडून द्यावं असा थेट हल्लाबोल मिटकरींनी केला। बरं मंडळी, मिटकरी इतकंच बोलून थांबलेले नाहीयेत, तर थेट नाव घेत महायुतीतील 3 मंत्रीही काहीच कामाचे नसल्याचा थेट बॉम्ब देखील त्यांनी टाकलेला आहे। रणधीर भाऊ सावरकरांसारखा एक सक्षम नेता इथे भाजपचा असताना त्यांना पालकमंत्री पद द्यावं। त्यांच्या संदर्भातली जी नाराजी आहे ती पत्राद्वारे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना मी कळवेल आणि विनंती करेल की स्थानिक जिल्ह्यातलंच त्यांच्या पक्षाचा एक सिनियर आमदार इथे पालकमंत्री म्हणून द्यावा। सकाळी मी त्यांच्या पर्सनल नंबरवर फोन केला, नंतर तो कॉल डायव्हर्ट झाला, तो घरी लागला बहुतेक। दुसऱ्यांदा त्यांचा नंबर मिळाला, त्याच्यावर कॉल केले। रॉयल स्टोनला 2दा कॉल केले। त्यांचे जितके OSD आहेत त्या सर्व मानेंपासून अगदी पडवळपर्यंत सर्वांशी फोन केले। रात्री 9:15ला मी शेवटी तहसीलदारांना फोन केला। ते म्हणले साहेब तुम्हाला थोड्या वेळात बोलतील, आणि शेवटी काल जे महत्त्वाचं काम होतं त्यात साहेब उपलब्ध झाले नाहीत। आणि हा अनुभव मला फक्त राधाकृष्ण विखे पाटलांबद्दल नाही, हा सुरेश खाडेंबद्दल पण आहे, हा गिरीश महाजनांबद्दल पण आहे आणि हा रवींद्र चव्हाणांबद्दल पण आहे। 4ही मंत्री काहीच कामाचे नाहीत असं वाटतंय। अमोल मिटकरींच्या या बेधडक आरोपांनंतर भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पांघरुण घालण्याचा प्रयत्न केला। नाही, आता त्यांनी संपर्क कशाकरता केला, काय केला याची मला काही कल्पना नाही किंवा सांगता येणार नाही। पण मंत्र्यांच्या माध्यमातून कुठल्याही मंत्र्याचे PA असतील, OSD असतील, PA असतील, यांना संपर्क केल्यानंतर आमदारांचं म्हणणं जाणून घेण्याचं काम जवळपास सरकारमधल्या प्रत्येक मंत्र्याचं काम पण आहे आणि ते काम सुद्धा करतात। नाही, कदाचित एखाद्या व्यस्ततेत पक्षाच्या बैठकीत घेत नाही, पण तुम्ही प्रश्न विचारला तर मी निश्चितपणे विखे पाटील साहेबांच्या शी दूरध्वनीवर संवाद करत त्यांच्या कानावर हे निश्चित टाकेन की आपल्याच महायुतीचा आमदार अशी तक्रार करत असेल तर तपासून घेतली पाहिजे। खरं तर अमोल मिटकरी हा काही पारावर गोल गप्पा मारणारा ऐरा गैरा कार्यकर्ता नाही। ते विधान परिषदेचे आमदार आहेत आणि उजवा हात म्हणावेत एवढे अजितदादांचे खंदे समर्थक आहेत। त्यामुळे महायुतीत राहून महायुतीच्याच नेत्यांवर आगपाखड केल्यानं महायुतीत वरून दोस्ती आणि आतून कुस्ती तर नाही ना, अशी चर्चा आता रंगली आहे। महत्वाचं म्हणजे वरून एकीचं दर्शन घडवत आतून मिटकरींच्या तोंडून दुसरं कुणी तर बोलत नाही ना, अशी कुजबुज रंगू लागली आहे। उमेश अलोणे, ABP माझा, अकोला। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।